श्रावस्ती येथील पवित्र अनाथपिंडिकाच्या जेतवन महाविहारामध्ये भगवान राहत होते। तेव्हा त्यांनी भिक्खुनी उत्पलवर्ण यांच्याबद्दल ही गाथा म्हटली होती। ही भिक्खुनी उत्पलवर्ण ही संपूर्ण शरीरानं फारच सुंदर दिसत होती आणि कोमल होती आणि अत्यंत शांत व निरागस होती। तिचा सारा कलर हा पूर्ण एवढा सुंदर होता, तिच्या अंगावर अत्यंत सुंदर ती दिसायची आणि जशी निळे कमळ आहेत असं तिचा कलर होता आणि त्यामुळं तिला सारे उत्पलवर्ण म्हणायचे। म्हणजे कोणत्याही प्रकारे जसं दवबिंदू हे कमळाच्या पाकळीवर थांबत नाही असं तिचं चित्त होतं। बऱ्याच श्रावक उपासिकांना, बऱ्याच श्रावक उपासकांना, बऱ्याच ग्रस्त स्त्रियांना, ग्रस्त पुरुषांना ही देण असते। त्यांचं चित्त अनंत काळापासून हे पवित्र, निर्मळ, निरागस, निरामय अशा वेगवेगळ्या अवस्थेला पोचलेलं असते। जसं ध्यानाच्या 4 अवस्था आहेत, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान। तर या 4 ध्यानामध्ये हे 5 जण आपल्याला डिस्टर्ब करतात, खूपच परेशान करतात, मन लागू देतच नाही। ते कधी बोटाकडे पाहायला लावतात तर कधी कुठे पाहायला लावतात। तर असे हे बावळट आणि अत्यंत मात्र अगदी मुजूर असे विकार आहेत ज्याला आपण मार म्हणतो। तेव्हा वितर्क, विचार, शंका, प्रीती, सुख आणि शेवटी एकाग्रता, हे 5 गेल्याशिवाय हे निर्मळ मनाची एकाग्रता होतच नाही। म्हणून ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये वितर्क, विचार, शंका, प्रीती, सुख आणि एकाग्रता असे 6 जण जमून एकत्रित राहतात। जसं ध्यान आपलं बरोबर लागलं की आपलं मन हे या वितर्कातून सुटू लागते। वितर्क म्हणताना तुम्हाला काय प्राप्त झालेलं ज्ञान आहे? वितर्क म्हणजे कामवितर्क, रूपवितर्क, मग त्या रूपावर मन पक्क जाऊन बसणं आणि न सांगणं कुणाला, त्या रूपावर माझं मन गेलं असं सांगायचंच नाही, पण त्याच्या मनात ते दबलेलं असते। ती मनोप्रवृत्ती त्याला अशी कुमार्गाला वळवत नेते। ते रूपवितर्क, शब्दवितर्क, गंधवितर्क, रसवितर्क, स्पर्शवितर्क, मनोविषय वासना वितर्क असे वेगवेगळे मळ आपल्या चित्तामध्ये आपल्याला त्या कर्माच्या भोवती फिरवतात। जसं पहिलं ध्यान संपलं की हे वितर्क निर्जन पावतात, शांत होतात, पण विचार राहतात। दुसऱ्या ध्यानामध्ये विचार प्रचंड येतात, काम विचार,
रूप विचार कोणावर मन गेलं की ते आतमध्ये असं वलय करते ती आणि त्याचं विकार बनवते ती. रूप विचार, शब्द विचार. शब्द विचार म्हणजे बोलणं झालं, त्या बोलण्यातच आपण गुरफटून जायचं आणि ते शब्द विचार. गंध विचार, पुरुषाचा गंध, स्त्रीचा गंध एकमेकावर दाबून बसतात, ते निघतच नाही. गंध विचार. रस विचार, पुरुषाचा रस, स्त्रीचा रस एकमेकाला ते आकर्षित करतात, एकमेकाच्या मनावर दबून बसतात. स्पर्श विचार, स्त्रीचा स्पर्श, पुरुषाचा स्पर्श एकमेकावर ते दाबून बसतात, निघतच नाही. आणि मनोविषय वासना विकार, मनोविषय वासना विचार हे दुसऱ्या ध्यानामध्ये दोघं जण जातात. तिसऱ्या ध्यानामध्ये शंका येतात. शंका कुशंका येतच राहतात. कोणत्या ना कोणत्या शंका, कोणत्या ना कोणत्या कुशंका. काय दान दिल्यानंतर काय होईल का? मी अरंत होईल का? आणि मी अरंतपदाच्या धारेमध्ये जाईल का? मी श्रोतापन्न होईल का? मी सुखरतागामी होईल का? मी अनागामी होईल का? मी अरंत पदाला कधी जाईल? खरंच हे मैत्रीचं एवढं फळ मिळेल का? अशा अनंत शंका कुशंका हे पूर्ण येतच राहतात. त्यांची पूर्णपणे एक सारखी लाटच सुरू राहते मनात. आणि दुसरं ध्यान संपलं की हे विचार संपतात आणि तिसऱ्या ध्यानामध्ये शंका, प्रीती आणि सुख राहते. आणि तिसऱ्या ध्यानामध्ये मग शंका या लोप पावतात, कायमच्या पूर्णपणे विरजन पावतात. परंतु जसं मन निर्विकार झालं की आतमधून प्रीती जागी होती. प्रीती बाहेरून येत नाही. जसं गाण्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रीतीचं झुळू झुळू पाणी. ही प्रीती जी आहे आतमधून येत असते. जसं उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या विहिरीला एवढे झरे लागतात, ते पाणी येऊन येऊन असं तुडुंब पूर्णपणे विहिरी भरतात. आपण म्हणतो काय पाणी काळं क्षार आहे होय, किती गोड आहे. आणि असं आपल्या चित्तातून क्रोध गळत गळत विरघळत गेला, द्वेष विरघळत गेला, लोभ विरघळत गेला, मोह विरघळत गेला, काम इच्छा विरघळत गेली, अहंकार मीपणा विरघळत गेला, अभिमान विरघळत गेला, घमेंड विरघळत गेला. वेगवेगळे विकार असे निर्जन निर्जन पावत गेले की मन आपलं प्रीतीनं भरून जातं आणि तेव्हा सुख मिळते माणसाला. तेव्हा ध्यानामध्ये सर्वात जास्त सुख मिळते. बाकी जगात कुठंच सुख मिळत नाही. जे काय मिळते ते वरवरचं आणि अत्यंत क्षणिक तात्पुरतं सुख. ही उत्पल वर्णा जी होती ही अत्यंत सुंदर दिसायची, तर तिला अनेक राजपुत्र, अनेक मोठ्या मोठ्या घराण्याची मुलं तिला मागणं करायला यायची, एकापेक्षा एक घराण्याची. मग तिच्या बापाला वाटलं की आता काय करावं आपण, कोणाचे समाधान करू शकत नाही. या श्रीमंताच्या पोराचं, या श्रीमंताच्या पोराचं, या करोडपती पोराचं. तर जरा विवंचनेमध्ये होता. तर मुलगी मात्र ही एवढी शांत होती, एवढी सुंदर होती, तर तिचं मन एवढं चांगलं होतं की ती पप्पालाच म्हणाली तिच्या, बाबा म्हणे मी भिकुनी बनते म्हणे,
मला ह्या बाहेरच्या संसारात अजिबात मन लागत नाही म्हणे माझं. बरं बेटा म्हणे, काय हरकत नाही. तिला सुंदर तिची व्यवस्था केली आणि भिक्खुणी संघामध्ये तिला वाजत गाजत चिवर घेऊन आणि तिला सन्मानपूर्वक नेऊन सोडलं. तिची प्रवज्जा झाली म्हणजे सामनेरी, आणि सामनेरी झाल्यानंतर सर्व त्यागावं लागतं माणसाला. शान, शोक, इच्छा, वासना, लोभ, मेकअप, सौंदर्य प्रसाधन सारंच्या सारं सोडावं लागतं ते. कारण त्याच्यात जर मन गुंतलं तर आपल्याला या पवित्र अपरिग्रही जीवनाचा लाभ मिळत नाही. सर्वस्व सोडून जे माणूस मनानं पवित्र होतो त्याला जे लाभ मिळतो तो लाभ अप्रतिम असतो, तो बोधीचा लाभ असतो. आणि मग ती एवढी चांगली झाली की तिचा सुगंध सर्वीकडे पसरला आणि ती भिक्खुनी पण झाली. उपसंपदा तिची भिक्खुनीची संपली आणि मग ती ध्यान करत राहायची. एक रात्र आणि एक दिवसात तिचं ध्यान निरंतर राहिलं तर ती अरहंत पदाला पोहोचली. तिची छोटी कुटी होती. तिच्या सौंदर्याला पाहून तिच्या मामाचं पोरग नंद हे तिच्या प्रेमात पडलं होतं आणि त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल अनुराग होता. राग म्हणजे कुणावर लवकर मन भाळायची पूर्णपणे चित्ताची स्थिती. अनुराग म्हणजे थोडं 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 आणि नंतर एकदम जाऊन माणूस त्याच्यात फसतो. तो बरेच राग आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आसक्ती आहेत, 120 प्रकारच्या आहेत. ती भिक्षाटन करायला गेली, भिक्षाटन करून आली. त्याच्या अगोदर हा नंद तिच्या मामाचा पोरगा तिच्या कुटीमध्ये घुसला आणि ते सोप्याच्या खाली बसला, असा आडवा झाला. आणि मग ती भिक्षाटन करून आली आणि ती खाटेवर बसली. तिच्या बाजेवर थोडं चिंतन केलं तिने. तेवढा तो निघाला बाहेर आणि तिला छेडछाड करू लागला. तिने मोठ्या मोठ्यानं आक्रोश केला, मोठ्या मोठ्यानं तिने ओरडली. पण तिच्या ओरडण्याकडे याने काही लक्ष दिलं नाही. तिच्यावर एकदम अत्याचार केला, बलात्कार केला आणि तो तिथून पळू लागला. तिचं ते एवढं प्रखर होतं की तो कुटीच्या बाहेर गेल्याबरोबर ही पृथ्वी एकदम दुभगली आणि त्याला एकदम आतमध्ये घेतलं आणि तो अवीची नरकात जाऊन पडला. शेवटी आजही तो पोरगा अवीची नरकात आहे. जे निष्कलंक लोक असतात, जे अरहंत असतात, श्राविका भिक्खुनी, श्रावक भिक्खू, आणि जे परिनिर्वाणपर्यंत पोचलेले असतात, त्यांना जर आपण काही त्रास दिला तर लगेच त्याचं फळ, तत्काळ फळ भोगावं लागतं. त्याच्यावर भगवंतानी ही गाथा म्हटलेली आहे. ही उत्पल वर्णाच्या नावानं म्हटलेली आहे. मधुवामयती बालो यावो पापं न पच्यति यदा च पच्यति पापं अथ बालो दुःखनि गच्छति. भगवान म्हणाले की जोपर्यंत पापी व्यक्तीचं परिपक्व पाप होत नाही तोपर्यंत मूर्ख मनुष्य त्याला
मधासारखं गोड मानतो आणि जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा तो पश्चाताप करतो, दुःखी होतो. तिच्यावर झालेला प्रसंग हा पाहता पाहता भिक्खूंनी चर्चेला आणला. भगवंताला सांगितलं. भगवान म्हणाले त्याच्या पाप कर्माचं त्याला फळ हे अत्यंत दुर्गतीचं मिळणार आहे आणि शेवटी तो अविची नरकातच गेला. आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादो सदमे एतं मंगलमुत्तमं. मंगलामध्ये हे मंगल आहे. आरती विरती पापा. आरती विरती म्हणजे कायेनं वाचेनं आणि मनानं कोणतंही पाप अर्थात अकुशल कर्म करू नये. पापाचा नेहमी आपण तिरस्कार करावा, घृणा करावी. मद्यपानाचा संयम. मद्य कोणतंही मद्य असो, कोणती नशा असो, ती आपण नेहमी त्यागावी, त्याला बाजूला करावं आणि संयमानं परिपूर्ण प्रभुत्व संयमाचं आपल्यावर, आपल्या साऱ्या इंद्रियाचं आणि त्यावर मनमुखी आहे. कारण मनच म्हणते, पाय म्हणते, तू थोडा वेळ पाय म्हणते, मनच म्हणते, तू ऐक म्हणते, ते काय म्हणते ते सारं मनच म्हणते इंद्रियाला. आणि ते इंद्रिय मग टवकारू उद्दीपित होऊ पेटून ते कर्म करतात. म्हणून पूर्ण मनावर आपण संयम करणं, परिपूर्ण मनावरला संयम म्हणजे बुद्ध. आपण सामान्य बुद्ध सदैव बनत जावं ही बोधी आहे. अपमादोच धम्मेषु. अप्रमाद हे एक अमृत पद आहे. सर्वात उच्च असं जे काही माणसाला निब्बाणाला नेणारं ते अप्रमादच आहे. म्हणजे कधीच आपल्या मनात आपण हे विलासी राहू नये, आयती राहू नये आणि आळसेलेपणामध्ये वेळ घालवू नये, जीवन घालवू नये. भगवंतानी मंगलामध्ये हे उत्तम मंगल सांगलेलं आहे. यामुळे आपला जीवनाचा मार्ग हा लोकोत्तर ऊर्ध्वगामी उच्च पदाला जातो. सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. धम्म पालन गाथा. सब पाप सकरणं, सब पाप सकरणं, कुशल सौपसंपदा, कुशल सौपसंपदा, सच्चित परियोधम
शासनम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरेषु चरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंपि श्रुतवान् धम्मं कायेन पश्यति सबे धम्मधरो होतियो धम्मं न पमज्जति नति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आशीर्वाद वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको तेषां
सच्चेन शीलेन कान्तिमेताबलेन च तेऽपि त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च